विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहतोय एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरचा नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. आज आपल्याला पाहायचं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय, किंवा त्या एन्व्हायरमेंटला आपण कन्झर्व कसं करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला त्याचा काही त्रास नाही झाला पाहिजे, त्यांच्यासाठीही थोडंसं काही म्हणजे पृथ्वीवरती उरलं पाहिजे, हे आपण या दृष्टिकोनातून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करत असतो. ठीक आहे. बघा, when some natural factors and artificial polluted factors harm the environment, म्हणजे काही नॅचरल पोल्युटेड फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स जे असतात ते एन्व्हायरमेंटला जर हार्म करत असतील, क्रिएट इम्बॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स अँड एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक. म्हणजे हे काय करतात मग, पोल्युटेड फॅक्टर एन्व्हायरमेंटमध्ये अनबॅलन्स क्रिएट करतात, इम्बॅलन्स क्रिएट करतात, आणि ते काय करतात, एक्झिस्टन्स जे असतं बायोटिकचं त्याला हार्म करण्याचं काम करत असतात. त्यामुळे हे एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्याची गरज आहे. ठीक आहे. पहा मग आता सध्या ऍट प्रेझेंट काय, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अराइज ड्यू टू टू फॅक्टर्स. एक आहे नॅचरल फॅक्टर्स आणि एक आहे आर्टिफिशियल फॅक्टर्स. ह्या दोन फॅक्टरमुळे आता काय होतं, पोल्युशन होतं. आता आपण म्हणतो पोल्युशनची गोष्ट करतो, तर मग पोल्युशन म्हणजे काय ते जाणून घ्यायला पाहिजे. कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. म्हणजे जी काही गोष्ट होते ती जर अति प्रमाणात झाली तर त्या गोष्टीला आपण पोल्युशन असं म्हणू शकतो. बघा, कचरा अति प्रमाणात झाला तर कचराचं काय होतं, पोल्युशन होतं. हवेमध्ये आपण आता कारखान्याची हवा सोडली, ती जर अति प्रमाणात सोडली तर त्याचं काय होतं, हवेचं पोल्युशन होतं. अशा प्रकारे आपण पोल्युशन होतंय म्हणत असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट होतोय एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज. त्याला काय म्हणतात, एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता नॅचरल किंवा आर्टिफिशियल जरी म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण आपण आर्टिफिशियल ही फॅक्टर त्याचे पाहिलेले आहेत. ठीक आहे. त्यालाच आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो. म्हणजे अनएक्सेप्टेबल आणि अननेसेसरी चेंजेस करायचे उगाच्या उगा एन्व्हायरमेंटमध्ये, त्या गोष्टींना आपण पोल्युशन असं म्हणतो, एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. त्याचे रिझन्स कोणते आहेत बघा. आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन होण्याचे रिझन कोणते आहेत. एक, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आता तुम्ही म्हणाल पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा काय संबंध. पॉप्युलेशन एक्सप्लोजन जर झाली तर माणसं वाढले म्हणजे कचरा करणारे लोक वाढले, आणि कचरा जो व्यवस्थापन करत असतो तो लोक कमी झाले, आणि त्यामुळे कचरा इकडे तिकडे पडला, त्याची ढीग साचली गेली, आणि तिथे झालं काय, पोल्युशन. असा फक्त एक उदाहरण आहे, अशी भरपूर सारे उदाहरण ह्या पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे होत असतात. मग इंडिया आणि चायना सारख्या कंट्रीमध्ये ही मेजर गोष्ट आहे कशासाठी, एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी. ठीक आहे. बघा, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन. आता जगाच्या नकाशावर पाहायला गेलं तर काय करतात, जगामध्ये फास्ट ग्रोईंग कंट्रीज आहेत, ज्याला त्याला आपापली सत्ता स्थापन करायची आहे, आणि त्या सत्ता स्थापनेच्या ओढीमध्ये किंवा त्या रेसमध्ये फास्ट इंडस्ट्रियलायझेशन होत असतं, आणि यामुळे पैसा येत असतो देशामध्ये असं मानलं जातं, आणि त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन हे फास्ट होत असतं. पण त्याचे जे बंबो असतात, ते जे काही एन्व्हायरमेंटमध्ये काय सोडत असतात, धूर सोडत असतात, त्याचं पोल्युशन करत असतात, ज्याचं काही ते बाय प्रोडक्ट येतं, त्याचे जे काही वॉटर येतं त्या केमिकल्स पासून ते नदीमध्ये सोडलं जातं, याचा कोणीही विचार करत नाही. सहसा बघा, आता इंडियासारख्या कंट्रीमध्ये, आपल्यासारख्या कंट्रीमध्ये कोणी विचार केलेला दिसले का, हे मला नक्की सांगा. ठीक आहे. बघा, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन आणखी एक प्रकार आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा. तिसरा, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता इनडिस्क्रिमिनेट यूज म्हणजे कसं, की कितीही यूज करायचं, पाणी कुठं चालूच ठेवून जायचं समजा. अशा प्रकारे जे काही असतं त्याचा इनडिस्क्रिमिनेट यूज करणं, किंवा जे काही असतं कोल, त्या कोलला अत्यंत प्रमाणात, अधिक प्रमाणात त्याला यूज करणं, अशा प्रकारे हा इनडिस्क्रिमिनेट यूज केला तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. चौथा आहे डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, झाडांना कापून टाकणं. जे काही फॉरेस्ट होते तिथून झाडं काढून टाकणं, आणि काय माणसासाठी काहीतरी इंडस्ट्री किंवा रहदारी तयार करणं, याचं एक रिझन आहे काय, एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी. आता तुम्ही म्हणाल कसं काय, तर डिफॉरेस्टेशन केलं तर झाडाची संख्या कमी झाली, म्हणजेच झाडं ऑक्सिजन जे सोडणारी होती, ज्याने CO2 जी कंझ्युम करणारी होती, ती झाडं कमी झाली. आता त्याच प्रमाणात तेवढाच भार कमी झाडांवरती पडला, आणि त्यामुळे त्यांची इफिशियन्सी कमी झाली, आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन झालं असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि पाचवं, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. अनप्लॅन्ड म्हणजे काय हो, कुठेही बघा, झोपडवस्ती किंवा रस्ते छोटे छोटेसे करणं, नाली उघड्याच ठेवणं, ह्या गोष्टी ज्या असतात आपल्या शहरामध्ये, त्याला आपण अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणतो, आणि त्यामुळेही एन्व्हायरमेंटल पोल्युशन हे होत असतं. बघा, पॉल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट इन्क्लूड. ते पॉल्युशन मध्ये कोण कोण येत असतं, एअर, वॉटर, साऊंड, सॉइल, थर्मल, लाईट, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं हे पोल्युशन होत असतं. त्यामुळे काय होतं, ऑल दोज ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे, यांचं पोल्युशन झाल्यामुळे यांचं काय होतं हो, ते ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर. आणि त्यामुळे काय हो, सो एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन
नीड ऑफ एन आवर. म्हणजे काय, आत्ताच्या आत्ता त्या गोष्टीवर, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनवर जोर देणं भागच पडणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला दिला गेलेला आहे एक चार्ट कम्प्लीट करण्यासाठी. ठीक आहे. मग त्या चार्ट मध्ये काय काय आलं बघा, एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन आणि सॉइल पॉल्युशन. ठीक आहे. आपल्याला पाहिजे की हे कशा प्रकारे होतं, त्याचे कॉजेस काय आहेत, इफेक्ट्स काय आहेत आणि त्याला कंट्रोल करण्याचे मेजर्स काय आहेत. ठीक आहे. बघा, पहिले कंपोनंट, एअर पॉल्युशनचे कंपोनंट कोणते? गॅसेस, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन ऑक्साईड्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि सॉलिड मध्ये कोण येतं? डस्ट, ऍश, लीड, ॲस्बेस्टॉस, ETC. हे काय करतं? एअर पॉल्युशनला मदत करतं किंवा एअर पॉल्युशन घडवून आणतं. ठीक आहे. बघा, वॉटर पॉल्युशनला सिवेज, डिटर्जंट, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, ऑइल्स, प्लास्टिक्स, एक्सेट्रा एक्सेट्रा जेव्हा वॉटरमध्ये फेकतो तेव्हा काय होतं? त्याचं वॉटर पॉल्युशन. आणि सेम वे आपण काय होतं? सॉइल पॉल्युशन. त्यामध्ये काय काय बघा, त्याचे घटक कोणकोणते? ऍसिड्स, हेवी मेटल्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, इंडस्ट्रियल अँड डोमेस्टिक वेस्ट. जे काही वेस्ट असतं ते जर आपण सॉइलमध्ये सोडलं आणि त्या सॉइलचं पॉल्युशन होणार. म्हणजेच काय, आपल्याला पीक जे असतात किंवा जे क्रॉप्स असतात ते घेण्यासाठी आपल्याला खूप डिफिकल्टी होईल आणि त्याचं काय होणार? सॉइल पॉल्युशन होणार असं आपण म्हणतो. बघा, सोर्सेस कोणकोणते आहेत? मग एअर पॉल्युशनचे सोर्सेस, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल. जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा काय होतं? त्या फॉसिल फ्युएलचा जो बाय प्रोडक्ट असतो तो ऍशच्या स्वरूपात येतो आणि ते काय होतं? एअर पॉल्युशन. दुसरं, इंडस्ट्रियलायझेशन एमिशन. सेम वे त्याचा ऍश किंवा त्याचं जे कार्बन असतं ते. आणि व्हेकल एक्झॉस्ट, फॉरेस्ट फायर्स, व्होल्कॅनिक इरप्शन्स, ह्या सगळ्यामुळेच काय एअर पॉल्युशन होत असतं. आता वॉटर पॉल्युशन मध्ये इंडस्ट्रियल वेस्ट, जे आपण म्हणलं की बाय प्रोडक्ट ते वॉटरमध्ये, पाण्यामध्ये सोडतात. डोमेस्टिक सिवेज, जे काही असतं आपल्या गटाराचं पाणी ते आपण सोडतो. ऍग्रिकल्चर रन ऑफ, म्हणजे जे काही ऍग्रिकल्चरचा रन ऑफ आहे, जे फर्टिलायझर्स वगैरे आपण त्या ऍग्रिकल्चरला दिलेत ते पाण्याच्या स्वरूपात ते ऑब्झर्व करून कुठे जातात? नदीमध्ये. आणि ऑइल स्पिल्स, केमिकल डिस्चार्ज फ्रॉम फॅक्टरीज, हे सगळ्या गोष्टी काय करतात? वॉटर पॉल्युशनला मदतीस असतात किंवा ते वॉटर पॉल्युशन करत असतात. बघा, सॉइल पॉल्युशन नेक्स्ट आहे काय? एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. आपण आजकाल बघा पीक घेण्यासाठी एक्सेसिव्ह यूज करतो फर्टिलायझरचा, पेस्टिसाइड्सचा. आपल्या ज्या काही ट्रॅडिशनल मेथड आहेत त्या तर आपण विसरूनच गेलो 100% असं मला वाटतंय आता. आता डम्पिंग ऑफ वेस्ट, डिफॉरेस्टेशन, ऍसिड रेन, या सगळ्या गोष्टी ह्या सॉइल पॉल्युशन करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एअर पॉल्युशनचे इफेक्ट किंवा इफेक्ट पाहू आपण तिन्ही पॉल्युशन मध्ये. काय बघा, एअर पॉल्युशन मध्ये कोणकोणते इफेक्ट होतात? एक होता रेस्पिरेटरी डिसीजेस, ग्लोबल वॉर्मिंग, ऍसिड रेन, ओझोन डिप्लेशन, डॅमेज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजेच बायोटिक किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर हा डायरेक्ट अटॅक झाला. बघा, वॉटर डिप्लेशनमुळे काय होतं? डेथ ऑफ एक्वेटिक ऑर्गॅनिझम, म्हणजे फूड चेन आणि फूड वेब काय झाल्या? डिस्टर्ब झाल्या. युट्रोफिकेशन, स्प्रेड ऑफ वॉटर बॉर्न डिसीजेस, स्कार्सिटी ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर. म्हणजेच हा सुद्धा डायरेक्ट बायोटिक किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर अटॅक झाला. बघा, सॉइल पोल्युशनमध्ये, सॉइल पोल्युशनमुळे काय होतं? सॉइल इरोजन होतं, रिड्यूस फर्टिलिटी, रिटार्डेड प्लांट ग्रोथ, कंटॅमिनेटेड ऑफ फूड चेन आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. आता ह्या सगळ्या गोष्टी, सॉइल जर इरोजन झालं त्याची तर फर्टिलिटी कमी होणार. फर्टिलिटी जर कमी झाली तर काय होणार? प्लांट ग्रोथ होणार नाही आणि आपल्याला चांगलं पीक भेटणार नाही, न्यूट्रिशन भेटणार नाहीत आणि त्यामुळे रिटार्डेड ग्रोथ होऊ शकते किंवा सगळं हे काय होणार? कंटॅमिनेटेड होणार फूड चेन मध्ये आणि त्याचाही डायरेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर काय झाला? हा आघात झाला. ठीक आहे. बघा, मग त्याचे कंट्रोल मेजर्स बघा, कोणत्याही गोष्टीचे कंट्रोल मेजर असतातच, पण ते कंट्रोल मेजर घ्यायचे की नाही हे त्या त्या व्यक्तीवर डिपेंड करत असतं. मग ते आणि कंट्रोल मेजर घ्यायला लावायचे का नाही हे आपल्या सर्वांवर डिपेंड करत असतं. बघा, डोळे झाकून जर आपण हे सगळं सहन करत गेलो तर ते त्यांचं काम करत जातील, त्यांच्या फायद्याचं ते बघत जातील आणि त्याचा लोड हा पूर्ण ह्युमॅनिटीवर पडत जाईल. बघा, त्याचे कंट्रोल मेजर्स काय? एअर पोल्युशनला जर कंट्रोल मेजर्स पाहायला गेले तर यूज ऑफ फिल्टर्स, म्हणजे जे काही असतात त्या इंडस्ट्रीत तिथं फिल्टर्सचा यूज केला पाहिजे. अफॉरेस्टेशन, म्हणजे झाडं खूप लावली पाहिजेत. यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट, आपण जे प्रायव्हेट व्हेकल आपल्या गाड्या वगैरे यूज करत असतो ते न यूज करता पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला यूज करायला पाहिजे. रिन्युएबल एनर्जी ती यूज करायला पाहिजे, म्हणजे काय सनलाईट वगैरे जे असते ती रिन्युएबल एनर्जी मध्ये येते, त्या एनर्जीला यूज करायला पाहिजे. आणि एन्फोर्सिंग पॉल्युशन कंट्रोल लॉज. बघा, हे खूप महत्वाचं आहे, पॉल्युशन कंट्रोल लॉज लावणं. ठीक. वॉटर पॉल्युशनच्या केसमध्ये आपण मेजर्स काय काय घेऊ शकतो? सीवेज अँड इंडस्ट्रियल वेस्ट ट्रीटमेंट, त्याला ट्रीट करायचं त्याच वॉटरला आणि परत मग ते दुसरीकडे सोडून द्यायचं. रिड्युस्ड यूज ऑफ पेस्टिसाइडचे, पेस्टिसाइड आपण भरपूर प्रमाणात यूज करतो ते कमी करायचे. वेस्ट वॉटर रिसायकलिंग, जे काही वेस्ट वॉटर आहे त्यालाच आपण रिसायकल करायचं ट्रीटमेंट थ्रू. आणि अवेअरनेस अबाउट वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे पाणी वाचवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या संकल्पना आहेत त्या राबवायला हव्या. सॉइल पोल्युशन असतं, त्या सॉइल पोल्युशनची मेजर्स काय काय आहेत? मग पेपर वेस्ट डिस्पोजल, जे काही पेपरचं वेस्ट आहे त्याचा डिस्पोजल व्यवस्थित प्रकारे व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, पेपरचाच वेस्ट जे डिस्पोजल आहे ते वापरायला पाहिजे, ना की प्लास्टिकचा. ऑर्गॅनिक
फार्मिंग. आता ज्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पेस्टिसाइड्स किंवा फर्टिलायझर्स हे काही येत नसतं, त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग कंट्रोल्ड यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स कंट्रोल्ड यूज करणे, आणि अफॉरेस्टेशन म्हणजे झाडं खूप प्रमाणात लावणे. सॉइल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस, ज्या सॉइल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस आहेत त्या करणे, म्हणजे एकाच रानावर भरपूर आपण दरवर्षी एकच पीक घेत असतो, तर एका रानावर दरवर्षी एक पीक न घेता त्याला अल्टरनेटिव्ह वेनी घ्यायचं, किंवा यावर्षी एक पीक घेतलं तर त्याच्या दुसऱ्या वर्षी दुसरं पीक, ते जेणेकरून काय होईल, जमिनीची सुपीकता ही टिकून राहील. अशा प्रकारे हे मेजर घ्यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो रेडिओ पोल्युशनचा. रेडिओ पोल्युशन मध्ये जे मेन प्रकारे दोन रिझन्समुळे होत असतं, एक नॅचरल, दुसरं आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये युव्ही किंवा IR ज्या रेडिएशन्स असतात त्यामुळे पोल्युशन होतं, आणि आर्टिफिशियल मध्ये एक्सरेज आणि रेडिएशन फ्रॉम अटॉमिक एनर्जी प्लांट्स जे असतात, अटॉमिक बॉम्बचे म्हणजे जे रिसर्च असतात त्या रिसर्चद्वारे, त्या रेडिएशन्सद्वारे रेडिओ पोल्युशन होत असतं. बघा, चेर्नोबाईल, वाइंड स्केल आणि 3 माइल्स आयलंड हे प्लेसेसचे नाव आहेत. ह्या प्लेसेसमध्ये काय झालं तर रेडिओ पोल्युशन झालं, आणि दॅट मिसहॅप्स आर द मेजर मिसहॅप्स ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट, अफेक्टिंग थाउजंड्स ऑफ पीपल. म्हणजे बघा, एवढे सारे जे आहेत माणसं त्यामुळे एफेक्ट झाले होते, की या तीन गोष्टींना, या तीन झालेल्या इन्सिडेंटना आपण वन ऑफ द वर्स्ट इन्सिडेंट्स इन द हिस्ट्री म्हणतो. बघा, रेडिओ पोल्युशनमुळे झाल्यामुळे, ज्याच्यामध्ये लिम्फ फॉर्म न होणं, ज्या वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आणि जशी आपली भोपाळ गॅस ट्रॅजेडी होती बघा, तशाच प्रकारे ही रेडिएशन ट्रॅजेडी होती. काय, चेर्नोबाईल, विंड स्केल आणि 3 माइल्स आयलँड या प्लेसेसमध्ये. सम ऑफ इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर एज फॉलोज. जे काही इफेक्ट्स होतात रेडिएशनमुळे ते कसे असतात बघा. कॅन्सरस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन ऑफ एक्सरेज, म्हणजेच काय, कॅन्सर होण्याचाही चान्स असतो एक्सरेजमुळे. टिश्यूज इन बॉडी डिस्ट्रॉइड, टिश्यू ज्या रेडिएशन्समुळे टिश्यू असतात जे बॉडीचे, ते डिस्ट्रॉय होण्याची शक्यता असते. जेनेटिक चेंजेस ऑकर होत असतात. बघा, विजन ऍडव्हर्सली इफेक्टेड, म्हणजे आपली दिसण्याची ही क्षमता कमी होते. ह्या कोणामुळे, रेडिओ पोल्युशनमुळे. आपल्याला पाहायचं आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज काय काय बाबा. बघा, रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अवेअरनेस. हे रूल्स आपल्याला जनरल पब्लिकला समजावून सांगायला लागतील की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन कसं असतं आणि त्यामुळे काय होऊ शकतं, किंवा त्या एन्व्हायरमेंटला पोल्युशन केल्यामुळे कोणकोणते रूल तुमच्यावर ऍप्लिकेबल आहेत, हे चार्ज कोणकोणते ऍप्लिकेबल आहेत. अशा प्रकारे नीड लार्ज स्केल ऑफ पीपल इन कन्झर्वेशन. आता छोट्या पब्लिकमध्ये जरी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्याचं ठरवलं तरीही ते होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त माणसे आपल्याला त्या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनच्या मुवमेंटमध्ये लागतील. बघा, टू मेक एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन बिकम पब्लिक मुवमेंट, म्हणजेच काय, त्याला एक स्वतःपुरतं न ठेवता पूर्ण पब्लिकमध्ये असं समजावण्याचा प्रयत्न की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन किती महत्वाचं आहे. टू अवेअर पीपल बाय. आता लोकांना मग अवेअर कसं करायचं. अफेक्शन टुवर्ड एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटचं जे अफेक्शन असतं त्याबद्दल त्यांना दाखवणं. दुसरी गोष्ट, नॉलेज अबाउट इट फ्रॉम चाइल्डहुड, म्हणजे लहानपणापासूनच त्यांना एन्व्हायरमेंट बद्दल सांगत जाणं, त्याचे फायदे सांगत जाणं. आणि इन्क्रीज अवेअरनेस थ्रू एज्युकेशन, आणि एज्युकेशन्समध्ये हे शिकवलं जाईल की एन्व्हायरमेंट हे कशा प्रकारे माणसाला बेनिफिशियल आहे, त्याच्यामुळे हे अवेअरनेस होईल. आणि आज बघा, आत्ताच्या वर्ल्डमध्ये डेव्हलप्ड कंट्री लाईक रशिया, डेव्हलपिंग कंट्री लाईक इंडिया, आणि अंडर डेव्हलप्ड बांगलादेश हे काय ऍक्सेप्ट केलं, काय, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, जेणेकरून ह्युमॅनिटीला त्रास होणार नाही किंवा ह्युमॅनिटी वाचून राहील. अशा प्रकारे होतं हे आजचं लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.